लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन साठे यांच्या उपस्थितीत नांदेड येथील अण्णाभाऊ साठे क्रांती फोर्सच्या वतीने मातंग समाजाचा महानिर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी आगामी विधानसभा निवडणुकीत मातंग समाज बांधवांनी आपली प्रतिष्ठा दाखवावी असं आवाहन करण्यात आले। राज्यात गरिबांचं कोणी वाली नसून केवळ भांडवलदार यांचं सरकार आहे आणि त्या प्रस्थापितांना खाली खेचण्यासाठी येणाऱ्या विधानसभेत महाराष्ट्र राज्यातील सामान्य मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना त्यांची जागा दाखवून देण्याचं काम करावं आणि मातंग समाजाच्या महिलांनी आपल्या मुला-मुलींना काबाड कष्ट करून शिक्षण द्यावे, कारण शिक्षणाशिवाय पर्याय नसल्याचं देखील लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन साठे यांनी सांगितलं आहे। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे क्रांती फोर्सच्या वतीने नांदेड येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 104व्या जयंतीनिमित्त निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या सून सावित्रीबाई साठे या होत्या। यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून नांदेड जिल्ह्याचे खासदार वसंतराव चव्हाण हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार माधवराव पाटील जळगावकर, आमदार मोहनअण्णा हंबर्डे, काँग्रेस जिल्हा अध्यक्ष BR कदम, गणेश भगत, प्रदेश अध्यक्ष श्रीसागर, उत्तम बाबले, सतीश कवडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आनंद गुंडले, ॲडव्होकेट कांबळे, डॉक्टर बालाजी पेनुरकर, संतोष बनसोडे, संतोष हातवेगळे यांच्यासह लोकशाहीर अण्णाभाऊ साठे क्रांती फोर्सच्या पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। या कार्यक्रमाला हदगाव, हिमायतनगर, नायगाव, उमरी, किनवट, धर्माबाद, माहूर, भोकर, अर्धापूर, मुदखेड, मुखेड, बासर, भैस, हिंगोली, परभणी, पुणे, मुंबई इत्यादी ठिकाणाहून मातंग समाजाच्या नागरिकांनी उपस्थिती दर्शवली होती। बाळासाहेब खानजोडे, MC न्यूज, हदगाव, नांदेड।